नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पंढरपूर जवळील कवठाई हद्दीत चालकाला डुलकी लागल्याने त्याच्या कारवरचे नियंत्रण सुटून कार 3 वेळा पलटी खाऊन उलटली आहे. त्यामध्ये चालकासह इतर 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात इतर 3 जण हे गंभीर झाले असून यामधील 4 जण हे सदरच्या अपघातातून सुखरूप बचावले. त्यामुळे देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय काल झालेल्या घटनेतून आलाय. त्यामध्ये 3 लहान मुली ह्या अपघातातून सुखरूप बचावल्या, परंतु त्यांचाच असणारा लहान भाऊ विराज वर्ष 5 हा पुढे बसल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या झालेल्या घटनेमुळे संपूर्ण पवारवाडी तालुका फलटण या गावावर शोककळा पसरली आहे. सदरील अपघात रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास झाला असून सदरील अपघातामध्ये चालक सुदाम तानाजी नलवडे वर्ष 55, एकनाथ दत्तू निंबाळकर वर्ष 35, विराज एकनाथ निंबाळकर वर्ष 5, शोभा धनाजी कन्हेरकर वर्ष 55 सर्व राहणार पवारवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील असून या अपघातात त्यांचा जागेवर मृत्यू झालाय व इतर 3 जण जखमी असून अन्य 4 जण सदरच्या अपघातातून सुखरूप बचावले. पवारवाडी येथून शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास निंबाळकर कुटुंबीय हे तुळजापूर पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. पंढरपूर पासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कवठाळी गावच्या हद्दीत रात्री 1:30 वाजेच्या सुमारास कार क्रमांक MH48 AW 5543 या कारने सर्वजण पंढरपूरच्या दिशेने जात असताना कारचा चालक सुदाम नलवडे यास डुलकी लागल्याने व त्याचा कारवरील ताबा सुटून कार रस्त्यावर 3 वेळा पलटी खाऊन उलटले व रस्त्यालगतच्या ओढ्यात जाऊन कोसळली आहे. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून तसंच सदरचा अपघात हा मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याने आसपासच्या परिसरात लोकवस्ती नसल्याने गंभीर जखमींना तात्काळ मदत मिळू शकली नाहीये. त्यामुळे कारमधील 4 जणांचा जागेवरच मृत्यू झालाय. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, पंढरपूर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.